सातारा नगर पालिका परिषद चुनाव के ठीक पहले राजनीतिक माहौल काफी गर्म है। चुनावी पृष्ठभूमि में सांसद उदयनराजे भोसले और मंत्री शिवेंद्रराजे भोसले एक साथ हैं, जिससे मुकाबला और भी रोमांचक बन गया। लेकिन महाविकास आघाड़ी की नगराध्यक्ष पद की उम्मीदवार सुवर्णा पाटिल ने उनके सामने बड़ी चुनौती पेश करने का दावा किया। प्रचार अभियान के दौरान सुवर्णा पाटिल सातारा के विभिन्न इलाकों में जाकर नागरिकों से मिल रही हैं और उनकी स्थानीय समस्या को समझने का प्रयास कर रही है। इस अभियान में प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे और चिरंजीव तेजस शिंदे भी उनके साथ हैं, जो उनके प्रचार को और मजबूती दे रहे हैं और जनता के बीच उनका संदेश फैला रहे हैं। जनतेमध्ये भयंकर नाराजी आहे। आपण पाहतोय हा सदर बाजार एरिया सत्ताधारी पक्षाकडून ज्या वेळेला विकासात्मक गोष्टीकडे जर का आजपर्यंत लक्ष दिलं असतं तर ही अवस्था झाली नसती। अजूनही आम्ही दगडात आहे, खास खळग्यात आहे। आत्ताच एका महिलेने तक्रार केली की आम्हाला पाणी नाहीये म्हणून। हा बेसिक गरजा आहेत। रस्ते असतील, स्वच्छता असेल, लाईट असेल, पाणी असेल, ह्या बेसिक गरजा आहेत। अजून त्याच आमच्या सातारकरांच्या पूर्ण झालेल्या नाहीये। आम्हाला असं वाटतं की आम्ही पुढचं विजन जर का आम्ही ठेवायचं म्हटलं आमच्या मुलांनी तर त्यांच्या असं वाटतं की त्यांचा अपेक्षाभंग झालेला आहे। त्यासाठी आमची मुलं ही पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जात आहेत, नोकरीसाठी जात आहेत। सातारला खरं तर पेन्शनर सिटी म्हणून हा एक शिक्कामोर्तब झालेला आहे। ही पेन्शनर सिटी सातारमध्ये राहिलेली आहे। आपण जर का खालच्या एरियामध्ये सदर बाजार एरियामध्ये बघितलं तर कॉलनी एरियामध्ये सगळे बंगले ओसाड पडलेले आहेत, कारण मुलांच्या मागं आई वडीलही गेलेले आहेत। तर मला असं वाटते की आगामी सातारामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीने जे पॅनल टाकलेले आहे तर त्या पॅनलला जनता एक प्रतिकार म्हणून नक्कीच प्रतिसाद देणार आहे। कारण आता आपण पाहतोय, तुम्ही आता सदर बाजार एरियामध्ये पहिल्यांदाच आला असाल। आता जो हा जनसमुदाय आपल्याला दिसतो आहे हा खरं तर एक आक्रमक करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एक विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहे।